हॅलो, मी डॉक्टर प्रतिष्ठा पवार, आयुर्वेद कन्सल्टंट ॲट श्री आयुर्वेदन पंचकर्मा हॉस्पिटल चंदननगर अँड प्रियवेदा हेल्थकेअर सेंटर पुणे. स्त्रीच्या जीवनातील प्रेग्नन्सी ही अतिशय महत्त्वाची फेज असते. पूर्वीच्या काळी काही लक्षणांवरूनच प्रेग्नन्सीचे निदान होत होते. आत्ताच्या काळात युरिन प्रेग्नन्सी टेस्ट, सिरम बीटा HCG लेवल तसेच अल्ट्रासाऊंड सोनोग्राफीद्वारे प्रेग्नन्सीचे निदान होते. स्त्रीच्या गर्भाशयात एक गर्भ वाढत असतो, त्यामुळे तिच्या शरीरात देखील त्यानुसार बदल होत असतात आणि त्यानुसारच काही लक्षणे जाणवायला सुरुवात होते. तर आजचा टॉपिक मी घेऊन येत आहे अर्ली प्रेग्नन्सी सिम्पटम्स अँड इट्स मॅनेजमेंट. अर्ली सिम्पटम्समध्ये तिला तिचे शरीर जड वाटू लागते, चक्कर येणे, थकवा व अशक्तपणा जाणवू शकतो. वारंवार तहान लागणे तसेच वारंवार युरिनला जाणे हे सिम्पटम्स दिसू शकतात. मळमळ किंवा उलटी होणे तसेच गंधाप्रती अतिसंवेदनशीलता म्हणजेच वास सहन न होणे हे लक्षणे जाणवतात. तंद्रा म्हणजेच मन एकाच विचारात तल्लीन होऊन राहते. हृदयाच्या ठिकाणी धडधड जाणवू शकते. तोंडाला चव लागत नाही तसेच अन्नावरची वासना कमी होते हे लक्षण देखील दिसून येतात. आंबट खाण्याची इच्छा होऊ शकते. वारंवार जांभई येणे तसेच पावलांवर हलकी सूज येऊ शकते. स्तन पुष्ट होतात तसेच निपल्सला काळेपणा जाणवू शकतो. तरी ही सर्व लक्षणे आपल्याला प्रेग्नन्सीच्या सुरुवातीच्या काळात दिसून येऊ शकतात. तरी या सर्व लक्षणांसाठी मेडिसिन घेण्यापेक्षा डाएटवर कॉन्सन्ट्रेट करणे गरजेचे आहे. मग तो कोणता आहार घ्यावा ते आपण बघूयात. ताजे व गरम अन्न खावे. आहारामध्ये दूध, तूप, लोणी यांचा समावेश करावा. सर्व फळभाज्या, गवार, तोंडली आणि शेवगा वगळता आलटून पालटून घ्याव्यात. तांदूळ भाजून त्याचा भात तुम्ही खाऊ शकता. गव्हाचा फुलका तसेच तांदूळ, नाचणी, ज्वारीची भाकरी इत्यादीचा समावेश करू शकता. कोरडे अन्न जेवणात घेऊ नये. रसाभाजी, खीर, आमटी, कढी इत्यादीचा समावेश असावा. सकाळच्या नाश्त्यामध्ये थालीपीठ, मुगाचे धिरडे, साळीच्या लहानचा चिवडा तसेच उपमा इत्यादीचा समावेश करावा. संध्याकाळच्या वेळेस फळ खावे, त्यामध्ये पपई आणि अननस खाणे टाळावे. रात्रीचे जेवण शक्यतो लवकर करावे, म्हणजेच उलटी, मळमळ, अपचन इत्यादी लक्षणे दिसत नाहीत. रात्री हलका आहार घ्यावा. झोपताना भूक असल्यास गाईचे दूध कोमट करून प्यावे. तसेच काही गोष्टी खाल्ल्यामुळे जर तुम्हाला त्रास होत असेल तर त्या गोष्टी खाणे टाळावे. गर्भिणीने विश्रांती घ्यावी किंवा नियमित हालचाली करावेत. हे जरी खरे असले तरी तिने म्हणजे फक्त बसूनच राहणे किंवा फक्त झोपावे हे मात्र योग्य नाही. गर्भिणीला देखील योग्य व्यायामाची नितांत जरुरी असते. नियमित व्यायाम केल्यामुळे शरीराला हलकेपणा येतो. शरीराची व मांसपेशींची ताकद वाढते. अग्नी प्रदीप्त होतो. भूक लागते. मन आनंदी, ताजेतवाने व सकारात्मक होते. शरीर व मनाचा आळस निघून जातो. तर ह्यासाठी व्यायाम करणे गरजेचे आहे. हे व्यायाम मात्र तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या सल्ल्याने व देखरेखीखाली करणे जरुरीचे आहे. तुमची प्रेग्नन्सी तुम्हाला हसत खेळत एन्जॉय करायची असेल तर तुम्ही आयुर्वेद डॉक्टरला कन्सल्ट करावे किंवा खालील दिलेल्या नंबरवर कॉल करावा.